स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. लबाडा घरचा आवाजनं जेवल्याशिवाय खरं नसतं, तशी गत ह्या सरकारची आहे. मी स्वतः शेतकरी आहे. 2 वर्ष झालं मी ठिबक सिंचन अनुदान भेटतं त्याच्यासाठी अल्पभूधारक शेतकरी आहे. मला अजून ठिबकचं अनुदान भेटलेलं नाही. यावरती आपल्या इथले इच्छुक उमेदवार सुहास भाई यांनी धनंजय मुंडे साहेबांची भेट घेतली. विश्वजित कदम साहेबांनी विधानसभेत यावरती आवाज उठवला. या गोष्टीला पण 2 आठवडे उलटून गेलेले आहेत. अजूनही शेतकऱ्यांना ठिबकचं जे हक्काचं अनुदान आहे ते भेटलेलं नाही. बहिणीत कशाला घराघरात भांडणं लागण्याची सिच्युएशन झालेली आहे. म्हणजे सासूचा अर्ज भरायचा का सुनेचा भरायचा? 2 जावा असतील तर त्या जावापैकी कोणाचा भरायचा? म्हणजे शासनाने हे क्लिअर केलं पाहिजे की मग घरात सगळ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर सगळ्यांनाच म्हणजे एखाद्या घरात जर 5 जणी बायका असतील आणि 5ही बायकांना जर लाभ मिळणार असेल तर मग त्याच्यासाठी फंडिंगची तरतूद तुम्ही कसे करणार आहात? हे सगळे प्रश्न जे आहेत, जे सुज्ञ जो कोणी असेल, जाणकार असेल, त्याला हे पडल्या वाचून राहणार नाहीत. आणि जेव्हा ह्या प्रश्नांच्या वरती ज्यावेळी माझ्यासारखा कोणी विचार करेल त्यावेळी हे सरळ निवडणूक जिंकण्यासाठी दाखवलेलं लॉलीपॉप आहे असं त्याचा समज. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी गावागावात या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र महिलांना अनेक अडचणी येत असतात. आणि त्या काय अडचणी येतात हे जाणण्यासाठी आपल्यासोबत मनोज देवकर आहेत, जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ते वेगवेगळ्या योजनेवर बोलत असतात. आज देखील ते लाडकी बहीण योजनेवर ज्या काही त्रुटी आहेत त्या सांगणार आहेत. काय नेमकं सांगाल? पहिली गोष्ट की नारी शक्ती दूत ऍप म्हणून ऍप सरकारनं लॉन्च केलेलं आहे. त्या ऍप वरती जर आपण फॉर्म भरला तर तो सबमिट होत नाही, म्हणजे दिवसभर सर्व्हर डाऊन राहतोय. दुसरी गोष्ट अशी की ह्या स्कीमचा लाभ जर घ्यायचा असेल तर सरकारनं वेळोवेळी त्यात बदल केलेले आहेत पात्रता निकषामध्ये. ते जे बदल केलेले आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत अजून पोहोचलेले नाही. म्हणजे एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर किती जणांना लाभ मिळणार ह्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे घराघरात जर समजा 2 अविवाहित बहिणी असतील किंवा एखाद्या घरामध्ये 2 जावा असतील ज्यांचं एकाच रेशन कार्ड वरती जर नाव असेल तर त्यांना लाभ नेमका अर्ज कुणाचा भरायचा यावरून सुद्धा लोकांच्यात अक्षरशः भांडणं होण्याची वेळ आलेली आहे. माझं असं मत आहे की जर सरकारची इच्छाशक्ती जर खरोखर या लाडक्या बहिणींना मदत करायची असेल तर त्यांनी ह्या नियम व अटी शर्ती नाही घातल्या पाहिजेत. जे इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्यांना या पैशांची गरज नाही त्यांना यातून वगळलं तर समजू शकतो. पण तुम्ही जे वयाची अट घातलेली आहे, ज्या वृद्ध महिला आहेत त्यांना खरोखर या मदतीची गरज आहे, त्यांनाच तुम्ही यातून वगळलेलं आहे. म्हणजे माझं जे हे म्हणणं आहे ते जर राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असेल तर त्यात यांनी सुधारणा करण्याची गरज आहे. खर तर या सरकारने ही योजना सुरू केली असली तरी अनेक महिलांनी याकडे पाठ फिरवलेली आहे. त्या हा फॉर्म भरण्यासाठी जात नाहीत. अनेक महिला का जात नाहीत तर त्यांच्या मनात काय शंका आहे की नेमका कुणाचा अर्ज ऍक्सेप्ट होणार आहे. कारण समजा जी अन्न सुरक्षा योजनेमार्फत जे रेशनिंगचं जे पुरवलं जातं आणि असंख्य घरामध्ये, म्हणजे मी जिथं काम करतो तिथं माझ्या निदर्शनास आलेली ही गोष्ट आहे की जर विभक्त रेशन कार्ड काढलं तर नवीन जो कार्ड काढणारा आहे, रेशन कार्ड काढणारा आहे, त्याला 1-2 वर्ष धान्य मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये. त्यामुळे काय होतं की जरी ती 2 घरं विभक्त झालेली असली तरी रेशन कार्ड त्यांचं एकच आहे. मग हा अर्ज लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना रेशन कार्ड पण जोडायचं आहे. मग जर सरकारचा हेतू प्रामाणिक असेल, जर महिलांना महिन्याला 1,500 रुपये देण्याचा,
तर सरकारने एवढ्या अटी नियम शर्ती ह्या नाही लावल्या पाहिजेत. आणि जर लावल्या आहेत तर त्याचे निकष सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. आजकाल मोबाईलचं युग आहे. ओटीपी ऐकून एखाद्याचं अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं. अक्षरशः कुणीही ते अर्ज भरून घेत आहेत. राजकीय कार्यकर्ते त्यांच्याकडे आधार कार्ड, नंतर तर बँक अकाउंट. खानापूर मतदारसंघाचा विचार केला असता तर इथले तिन्ही इच्छुक उमेदवार आहेत, या तिघांमध्ये रस्सीखेच लागली की फॉर्म भरण्यासाठी. नाही, अक्षरशः लोकांच्या प्रायव्हसीचा भंग होतोय. म्हणजे बँक अकाउंटच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि इत्यंभूत माहिती जर राजकीय कार्यकर्ते म्हणजे अंगणवाडी सेविकांनी भरलं तर चालू शकतं, ग्रामसेवकांनी भरलं तर चालू शकतं, जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या थ्रू लाडकी बहीण योजनेची प्रोसिजर झाली तर त्याला काही हरकत असण्याची आवश्यकता नाही. पण जेव्हा राजकीय कार्यकर्ते हे अर्ज भरून घेत आहेत त्यावेळी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे जाते आहे. त्याचा वापर ते चांगल्या कारणासाठी करणार आहेत का नाही ह्याची खबरदारी कोण घेणार? उद्या एखाद्या व्यक्तीचं अकाउंट सुद्धा हॅक होऊ शकतं. म्हणजे एवढी मोठी चूक आहे याच्यामध्ये. खरं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचा आरोप अनेक जण करतायत. सरळ आहे की मध्य प्रदेशामध्ये शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहीण योजना आणली. त्याच्यानंतर खासदारकीच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मध्य प्रदेशातील सर्व सीट्स या भाजपनं जिंकल्या. त्यातून प्रेरणा घेऊन सरळ दिसत आहे की मतं मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. खरं तर या सरकारने ही योजना आणली असली तरी यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने काय आणलं होतं? काँग्रेस सरकारनं बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या. म्हणजे अन्न सुरक्षा कायदा हा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखालीच आला. 2014च्या पूर्वीची अन्न सुरक्षा कायदा आहे. भूमी अधिग्रहण बिल सुद्धा काँग्रेस सरकारनंच आणलेलं होतं. म्हणजे काँग्रेस 2 रुपये किलो देत होती, हे मोफत देतात. म्हणजे काँग्रेसनं काही केलं नाही असं म्हणणं चुकीच ठरेल. एकूणच आता लाडकी बहीण योजना जरी आली असली तरी लाडका भाऊ देखील समोर आलेला आहे. काय त्यात असू शकतं? लबाडा घरचा आवातनं जेवल्याशिवाय खरं नसतं, तशी गत ह्या सरकारची आहे. मी स्वतः शेतकरी आहे. 2 वर्ष झालं मी ठिबक सिंचन अनुदान भेटतं त्याच्यासाठी अल्पभूधारक शेतकरी आहे मी. मला अजून ठिबकचं अनुदान भेटलेलं नाही. यावरती आपल्या इथले इच्छुक उमेदवार सुहास यांनी धनंजय मुंडे साहेबांची भेट घेतली. विश्वजित कदम साहेबांनी विधानसभेत यावरती आवाज उठवला. या गोष्टीला पण 2 आठवडे उलटून गेलेले आहेत. अजूनही शेतकऱ्यांना ठिबकचं जे हक्काचं अनुदान आहे ते भेटलेलं नाही. हे सरकारचेच आकडे आहेत की लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी 46,000 कोटींची आवश्यकता आहे. आता जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याच्यात जवळजवळ 20 ते 25,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. जर सरकारकडे पैसेच नसतील तर ही योजना कशी राबवणार आहेत की निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी जी ऑक्टोबर मध्ये लागू शकते की तेवढ्या पुरतच हा म्हणजे सरळ फसवणूक करण्याचा इरादा शासनाचा आहे का अशी मला शंका येते. खरं तर ही लाडकी बहीण योजना असली तरी बहिणीतच जुंपलंय असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बहिणीत कशाला घराघरात भांडणं लागण्याची सिच्युएशन झालेली आहे. म्हणजे सासूचा अर्ज भरायचा का सुनेचा भरायचा? 2 जावा असतील तर त्या जावापैकी कोणाचा भरायचा? म्हणजे शासनाने हे क्लिअर केलं पाहिजे की मग घरात सगळ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर सगळ्यांनाच म्हणजे एखाद्या घरात जर 5 जणी बायका असतील आणि 5ही बायकांना जर लाभ मिळणार असेल तर मग त्याच्यासाठी फंडिंगची तरतूद तुम्ही कसे करणार आहात? हे सगळे प्रश्न जे आहेत, जे सुज्ञ जो कोणी असेल, जाणकार असेल त्याला हे पडल्या वाचून राहणार नाहीत. आणि जेव्हा ह्या प्रश्नांच्या वरती ज्यावेळी माझ्यासारखा कोणी विचार करेल त्यावेळी हे सरळ निवडणूक जिंकण्यासाठी दाखवलेलं लॉलीपॉप आहे असा त्याचा समज होईल. शिंदे गटाचे एक मंत्री, अल्पसंख्याक मंत्री आहेत अब्दुल सत्तार, त्यांची ही बातमी आहे, परवाची बातमी आहे, शिवसेनेची मोहर असेल तरच लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर होतील. हे म्हणजे कुठल्या छोट्या कार्यकर्त्याचं हे मत नाही, हे अब्दुल सत्तार यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. यावरती जे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे जे कोणी असतील त्यांनी यावरती खुलासा करण्याची गरज आहे. कारण ही राजकीय योजना आहे काय की फक्त शिवसेनेचे जे कार्यकर्ते अर्ज भरून देतील तेवढेच मंजूर होणार आहेत की विरोधकांनी भरून दिलेले मंजूर होणार आहेत? म्हणजे नारी शक्ती ऍपवर अर्ज भरल्यानंतर पेंडिंग दाखवते ते, ह्याच्यावरतीही खुलासा होण्याची गरज आहे.
तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते मनोज देवकर. लाडकी बहीण योजनेविषयीच्या ज्या काही तक्रारी आहेत आणि जे काही आरोप आहेत ते त्यांनी यावेळी व्यक्त केलेले आहेत. कॅमेरामॅन सत्यजित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा